नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. दाखवणार आहे गवार. तर गवार खायला तसे सर्वच कंटाळतात, नकोच म्हणतात, पण मी आज तुम्हाला एकदम छान गवार दाखवणार आहे बनवून. खारी गवार, कमी सामग्रीत ही खारी गवार मी बनवून दाखवणार आहे. पहा तुम्ही, खूप टेस्टी लागती ही गवार. अशा पद्धतीत जर करून दिली ना तुम्ही घरात, सर्वांना आवडीने खातील सर्वजण. अशी जर गवार केली तर नक्कीच तुम्ही खारी गवार बनवून पहा. अगदी कमी सामग्री. खारी म्हणजे मीठ घालून गवार. मीठ घालून गवार कशी मिठातली गवार म्हणतात ना तशी. तर पहा तुम्ही, ही गवार मी ना अख्खी ठेवलेली आहे पहा. म्हणजे तिला तोडली नाही, बाजूची नको दोन्ही बाजूची कट केली आहे आणि ही ठेवलेली आहे, निसून घेतलेली आहे. तर पहा आता ही सर्व निसून घेतलेली आहे. आता पुढे काय करायचे, खारी करायची आपल्याला. तर एक कांदा मी सोलून म्हणजे सोलला नाही, असाच पाकळ्या केलेल्या आहेत. त्याचा कचरा बाजूचा काढून टाकलेला आहे. त्याला जरासं चेचून घ्यायचं. काय करायचं असं तर चेचून, हे लसूण कसे असतात सोलायला खूप त्रास करतात. जरासं असं टेचलं ना तर ह्याचं साल लगेच निघतं. म्हणून मग मी असं जरा टेचून घेते, त्याचं साल काढून घेते आणि नंतर परत तुम्हाला दाखवते काय करायचं ते. पहा बरं, सोपी पद्धत. जेवढी टिप्स की तुम्ही माझ्या ऐकसान तेवढे तुमची रेसिपी छान होईल. टिप्स देऊनच मी रेसिपी करते, त्याच्यामुळं नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण. खूप छान आहे आणि वेगवेगळे माहिती भेटणार ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर नक्कीच पहा व्हिडिओ आणि आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण नेऊन पाठवा. कुठून पाहताय मैत्रिणींनो. हे बघा, अशा पद्धतीने त्याची साल लगेच निघती आणि काढून टाकायची ती साल. कसं सोलायला मग खूप दुखतात, त्याला कशाने तरी टेचा किंवा असं बरेच होतं कारण. तर हे सर्व मी काढून दाखवते, नंतर तुम्हाला दाखवते. ही झालेली आहे. आता ह्याला टेचून घ्यायचं जरासं टेचायचं, खूप बारीक करायचं नाही ह्याला, का की त्या गवारमध्ये लसणाचा स्वाद खूपच छान लागतो. तर हे बा, आता ही कोथिंबीर होती ती पण त्याला टेचून घेते मी. पहिली चिरलेलीच होती ती, पण आता ह्याच्यात जराशी असल्यावर आणखीन छान चव येणार. पहा बरं, मी सगळं चेचून घेतलेलं आहे मस्त. आणि जास्त बारीक करायचंच नाही, म्हणजे आपल्याला खूप झंड्याचं काम नाही या गवारीला. खूप वाटण घाला घोटण घाला काहीच गवारीला नाही आहे. आता मी इथे ना छोट्या 2 पळ्या टाकणार आहे तेल. पहा बरं, छोट्या 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. ह्यांना दोघांनाही फुलून द्यायचं मस्त. एकमेकाची बरोबर सारखे फुलले पाहिजे प्रत्येक. म्हणजे नाही, जिरा मोहरी कसं एक म्हणतो ना आपण बहीण भाऊ. हे जिरा आणि मोहरी हे कसे बहीण भाऊ किंवा बहिणी दोघी जणी म्हटलं तरी चालेल. आता हे तडतड वाजलेलं आहे. पहा बरं, सर्व वाजलं का नंतरच आपल्याला प्रोसेस पुढची करायची आणखीन पण. बघा, आता मी ह्याच्यात टाकते तो ठेचा आपण ठेचला होता ना तो लसणाचा आणि कोथिंबीर. ह्याच्यात मी बिलकुल मिरची घालणार नाही. आपल्याला खारी करायची ना, म्हणून लसणाचा स्वाद देणारे लसूण या गवार म्हटलं तरी चालेल, किंवा खारी गवार म्हटलं तरी चालेल, किंवा मिठातली गवार म्हटलं तरी चालेल. पहा तुम्ही किती छान गवार होती ती. आणि ही गवार कसं तोंडी लावण्यासाठी तर खातं, भाकरीबरोबर पण चपातीबरोबर पण छान लागते. तर आता ही हळद घातलेली आहे मी, थोडं कमीच आहे, मी परत घालणार आहे हळद थोडीशी. पहा बरं, आता इथं हिंग मात्र घालायचा मैत्रिणीनो. ह्याला हिंग मी छोटा 1 चमचा भरून घातलेला आहे. हिंगाने ह्या गवारीला स्वाद खूप येतो, म्हणून हिंग टाकायचाच. तर 2 चमचे, छोटे चमचे पहा, धणे पावडर टाकलेली आहे. झालं एवढंच मसाला. तर आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद टाकली पहा अजून मी, कारण पहिली थोडीच होती ना. आता ह्याच्यात आपल्याला गवार सोडून द्यायची. अख्खी गवार आहे बघा, तुकडे केले नाही मी. आणि मस्त कवळी गवार होती आपली. त्याच्यामुळं खारी गवार करायची म्हणल्यानं कवळीच गवार लागते त्याला. अशी जून झालेली किंवा निबार झालेली गवार घ्यायची नाही. तर ही माझी पाव किलो गवार होती. तर हिला छान असं उलटं पालटं करायचं आपल्या तेलातच मुरून द्यायचं ह्याला.
तेलात चांगलं परतून परतून घ्यायचं आहे. पहा बरं, अशी फिरवत राहायचं सारखं. त्याच्यामुळं पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही, आपोआप पाणी पैदा होईल त्याच्यात. पहा तुम्ही. आता घालते मी मीठ चवीनुसार घालायचं, म्हणजे जरासं जास्तच मीठ घालायचं, का की आपल्याला बनवायची खारी, म्हणून थोडंसं जास्तच मीठ घालायचे आपल्याला. हे बघा, आपण प्रत्येक जिन्नसला घालत असतो, प्रत्येक रेसिपीमध्ये मीठ घालत असतं. त्याच्यापासून थोडंसं 2 दाणे जास्त म्हणतात तरी चालेल, अर्धा चमचा असं जास्त घालायचं. हे आता मिक्स केलेलं आहे. आता ह्याला मी ना डायरेक्ट आता हे सर्व मिक्स केल्यानंतर ह्याला झाकून ठेवायचे आणि स्लो गॅस करायचा, फास्ट करायचा नाही. बघा, 2 मिनटं, जास्त नाही झाकणार, 2च मिनटं. 2 मिनटात परत पाहणार आहे लगेच. तर झाकण ठेवल्यामुळे वाफ पैदा झाली आणि त्याला पाणी सुटले. बघा, खाली पाणी सुटलेलं आहे ना. तर ह्याला परत झाकण ठेवायचं हलवून. परत 2 मिनटं ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, परत उघडून पाहायचं. आता ही कोरडी झालेली आहे गवार. आता ही आपली गवार झालेली आहे. बघा, सुट्टी फडफडीत झालेली आहे. आणि ही ना खरंच मैत्रिणी तोंडी लावण्यासाठी फार उत्तम गवार आहे. ही नसन केली तर जरूर करून पहा अशा पद्धतीने गवार. बघा, मसाला काहीच वापरलेला नाही मी, पाहू शकता तुम्ही. आता ही गवार आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. पहा, किती सोप्या पद्धतीत गवार मी केलेली आहे आणि साध्या पद्धतीत, पण चविष्ट मात्र फार आहे. तुमच्याकडे जर गवार असली घरात ना, तर नक्कीच करून पहा. बाजारात गेले तर आवर्जून गवार घ्या आणि अशा पद्धतीने एकदा करून पहा. खूप टेस्टी लागते, मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता, किंवा घरात तोंडी लावण्यासाठी वापरू शकता, किंवा भाजी चपाती खायची असली तरी वापरू शकता. म्हणजे अनेक ठिकाणी चालू शकते ही गवार, पण साध्या सोप्या पद्धतीत खूप चविष्ट लागणारी आहे मात्र. पहा बरं, छान आता मी भरलेली आहे. तुम्हाला फोटो दाखवते त्याचा. वरून जराशी कोथिंबीर टाकते, हिरवा रंग आहे ना म्हणून कोथिंबीर टाकली. आणि हिंगाचा सुगंध फार सुटलेला आहे हा मैत्रिणींनो गवारमध्ये. अशीच गवार एकदा करून पहा. रंग फार अप्रतिम दिसतं. तर जवळून दाखवतो तुम्हाला. पहा, रंग किती सुरेख रंग आलेला आहे तिला. छान दिसती पण, आणि आवडणार, घरात सर्वांनाच आवडणार. म्हणून नक्कीच करून पहा. ही रेसिपी जराही फसत नाही किंवा काहीच होत नाही. आपण केली तर माहिती पडेल तुम्हाला. खारी गवार किंवा मिठातली गवार म्हटलं तरी चालेल. तर करून पहा एकदा. आणि मी मसाल्याविषयी सांगते आता पुढे तुम्हाला. माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. पहा, आता मी मसाले अशा पद्धतीने करते, गावाकडे करते मसाले. आणि ह्या 2-3 कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे तिखटवाल्या, कमी तिखटवाल्या, अशा सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. गरम मसाले 19-20 गरम मसाले आहेत माझ्याकडे, ते वापरलेले आहेत. कस्तुरी मेथीपासून सर्व मसाले वापरलेले, आणि ते पण हाय क्वालिटीचे मसाले आहेत. आणि दुसरी गोष्ट, ह्या काही वस्तू आहेत ना, हे म्हणजे बिना केमिकलच्या आहेत. बिलकुल ऑर्गॅनिक म्हणतात ना, तशा आहेत. म्हणजे मिरच्या झालं, सफेद तीळ झालं, धणे झालं, हळद झाली, हे सर्व ऑर्गॅनिक आहेत. आणि दुसरे मग गरम मसाले काय आपल्याकडे सगळीकडे पिकत नाहीत ना, म्हणून हे मी विकत घेतलेले आहेत. ते पण हाय क्वालिटीचे आहेत. खूप छान मसाले आहेत, बरेच क्वालिटी आहे मसाल्यांची. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पहा वरती, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी दुसरी गोष्ट, मसाले मी डंकात कुटते, दळत नाही. हे बघा, जायफळ हिंगापासून सर्व काही वापरलेलं आहे.
आणि तेलात भाजून चांगल्या देठं बिठं काढून मी कुटून घेतलेले आहेत. आणि ह्या चुलीवर भाजल्यामुळं सुगंध फार सुटलेला आहे मसाल्यांनी. बघा, भरपूर ऑर्डर येतात, तुम्हाला घ्यायची असली तर घेऊ शकता. मसाले घ्या, पण माझी गवार कशी झाली घ्यायचा तर कमेंटमध्ये सांगा. माझी गवार कशी झाली. बाय, परत भेटूया. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे.